आईला म्हातारपणे आधाराची गरज असते, पण त्या दिवशी माधवीला आधार देण्यासाठी तिची स्वतःची मुलं नव्हती, तर ती मुलगी होती जिला तिने आयुष्यभर सावत्र म्हणून मनापासून स्वीकारलंच नव्हतं. ही गोष्ट आहे माधवीची. माधवीचा नवरा अनिरुद्ध गावात मानाचं नाव असलेला माणूस होता. त्यांचा संसार साधा होता, पण सुखी होता. त्यांना 2 मुलगे होते, कुणाल आणि निलेश. दोघेही माधवीच्या डोळ्यातले तारे होते. अनिरुद्धला मात्र पहिल्या लग्नापासून एक मुलगी होती, ईशा. अनिरुद्धच्या पहिल्या पत्नीचं आजाराने निधन झालं होतं आणि त्यावेळी ईशा फक्त 5 वर्षांची होती. काही वर्षांनी अनिरुद्धने माधवीशी लग्न केलं. लग्नाच्या वेळी त्याने माधवीसमोर एकच गोष्ट ठेवली होती, ईशा माझी मुलगी आहे, तिला आईची गरज आहे, तू तिला मनापासून स्वीकारशील का? माधवीने तेव्हा हसून होकार दिला होता. माझ्या पोटी मूल झालं नाही तरी चालेल, पण ही मुलगी माझीच असेल, असंही तिने सांगितलं होतं. पण माणसाच्या शब्दांपेक्षा मनातली भावना मोठी असते. लग्नानंतर काही दिवस माधवीने ईशाची काळजी घेतली, पण ईशाच्या चेहऱ्यात तिला हळूहळू अनिरुद्धची पहिली पत्नी दिसू लागली. त्या आठवणींचा राग ईशावर निघू लागला. ईशा आई म्हणत जवळ आली की माधवी थंड आवाजात म्हणायची, तुझी आई मी नाही, मला काकू म्हण. ईशाच्या छोट्याशा मनाला त्या शब्दाने किती वेदना होत असतील याचा विचार माधवीने कधी केला नाही. त्याच घरात काही वर्षांनी कुणाल आणि निलेश जन्माला आले. त्या दिवसापासून माधवीचं जगच बदललं. तिच्या दोन्ही मुलांसाठी ती काहीही करायला तयार असायची. कुणालला नवीन सायकल हवी असेल तर ती स्वतःच्या साडीचा विचार न करता त्याच्यासाठी सायकल आणायची. निलेशला शाळेच्या सहलीला जायचं असेल तर घरात पैसे नसले तरी ती कुठून तरी पैसे जमवायची. दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी तिने दागिने विकले, स्वतःच्या इच्छा सोडल्या, आजारी असतानाही त्यांच्यासाठी स्वयंपाक केला. पण त्याच घरात ईशा मात्र सगळं शांतपणे पाहत होती. तिला नवीन कपडे मिळायचे नाहीत तरी ती तक्रार करायची नाही. कुणाल आणि निलेश शाळेतून आले की माधवी त्यांच्या हातात खाऊ द्यायची. ईशा शाळेतून आली की तिच्यासाठी कोणी दार उघडून उभं राहायचं नाही. एकदा ईशाला शाळेच्या सहलीसाठी पैसे हवे होते. तिने धीर करून माधवीसमोर हात जोडले, काकू, मला उद्या शाळेतून सहलीला घेऊन जाणार आहेत, 500 रुपये हवेत. माधवीने लगेच उत्तर दिलं, आत्ता घरात पैसे नाहीत आणि तुझ्यासाठी प्रत्येक वेळी पैसे कुठून आणायचे? त्याच क्षणी कुणाला आत आला, आई, माझ्या क्रिकेटच्या क्लासची फी भरायची आहे. माधवीने क्षणाचाही विचार न करता कपाट उघडलं. ईशाने ते पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. काही हरकत नाही काकू, एवढंच म्हणत ती आपल्या खोलीत गेली. त्या रात्री ती रडत झोपली. पण तिच्या मनात माधवीबद्दल द्वेष निर्माण झाला नाही, कारण तिच्या मनात एकच भावना होती, कधीतरी माझी ही आई मला समजून घेईल. काळ पुढे सरकत राहिला. ईशा मोठी झाली. घरातील सगळी कामं ती स्वतःहून करू लागली. माधवीला डोके दुखत असेल तर ती तिच्यासाठी चहा करून द्यायची. माधवी आजारी पडली तर रात्रभर तिच्याजवळ बसायची. पण माधवीला तिच्या या मायेची किंमत नव्हती. उलट ती कुणाल आणि निलेशला सांगायची, तुम्ही दोघांनी एकमेकांची साथ सोडायची नाही, या घराची जबाबदारी तुमची आहे. ईशा ते ऐकून गप्प बसायची. अनिरुद्ध मात्र हे सगळं पाहत होता. एकदा त्याने माधवीला समजावलं, ईशाला तू सावत्र म्हणतेस, पण ती तुला आई म्हणते, तिच्यावर इतका अन्याय करू नकोस. माधवीने उत्तर दिलं, तुम्ही तिचे बाप आहात म्हणून तुम्हाला तिची बाजू घ्यावीशी वाटते, पण माझ्या मुलांचं भविष्य मला पाहायचं आहे. अनिरुद्ध काही बोलला नाही. काही वर्षांनी अनिरुद्धचं अचानक निधन झालं. घरावर दुःखाचं सावट पसरलं. त्यावेळी ईशाने माधवीला एकटी पडू दिलं नाही. अंत्यसंस्कारापासून घरातील प्रत्येक कामापर्यंत ती तिच्या सावलीसारखी उभी राहिली. कुणाल आणि निलेशही होते, पण त्यांचं लक्ष हळूहळू वडिलांनी मागे ठेवलेल्या मालमत्तेकडे जाऊ लागलं. अनिरुद्धच्या मृत्यूनंतर घर, शेत आणि शहरातील एक छोटं दुकान अशी काही मालमत्ता माधवीच्या नावावर आली. माधवीने मनात ठरवलं होतं की हे सगळं माझ्या मुलांचंच आहे. ईशाचा त्यात हिस्सा असावा असा विचारही तिच्या मनात कधी आला नाही. कुणाल आणि निलेश मोठे झाले. दोघांचीही लग्न झाली. लग्नाच्या वेळी माधवीने मुलांसाठी शक्य तितका खर्च केला. कुणालचं मोठ्याने लग्न केलं. निलेशच्या लग्नातही तिने घरातील बचत खर्च केली. ईशाचं लग्न मात्र साधेपणाने झालं.
ईशाचा नवरा समीर हा साधा, कष्टाळू आणि समजूतदार मुलगा होता. लग्नाच्या आधी ईशाने त्याला सगळं स्पष्ट सांगितलं होतं. माझी सावत्राई माझ्यावर प्रेम करत नाही, पण ती माझी आई आहे. तिला कधी माझी गरज पडली तर मी तिच्यासाठी नक्की उभी राहील. समीरने तिचा हात धरून सांगितलं, तुझं मन इतकं मोठं आहे म्हणूनच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझी आई म्हणजे माझीही आई. ईशाच्या डोळ्यात त्यावेळी पाणी आलं. लग्नानंतर ईशा आपल्या संसारात रमली, पण माधवीला तिची आठवण फारशी येत नव्हती. उलट कुणाल आणि निलेशच्या संसारात तिने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. सुरुवातीला दोन्ही मुलं आईची खूप काळजी घेत असल्याचं दाखवत होती, पण हळूहळू त्यांच्या पत्नींच्या तक्रारी सुरू झाल्या. आई दिवसभर घरात असतात, त्यांची काळजी घेणं कठीण होते. घर मोठं आहे, पण आम्हाला आमच्या पद्धतीने राहता येत नाही. आईने मालमत्ता आधीच वाटून द्यावी. माधवीला सुरुवातीला या गोष्टी ऐकून वाईट वाटायचं, पण ती मुलांवर विश्वास ठेवायची. तिला वाटायचं माझी मुलं आहेत, ते मला कधीच सोडणार नाहीत. एके दिवशी कुणालने तिच्याकडे मालमत्तेची कागदपत्रं मागितली. आई, सगळं व्यवस्थित करून ठेव, उद्या काही झालं तर वाद नको. माधवीने विश्वासाने कागदपत्रं त्याला दिली. काही दिवसांनी निलेशही म्हणाला, आई, तुमच्या नावावर असलेलं घर आमच्या दोघांच्या नावावर करून टाका. तुम्ही आमच्यासोबतच राहणार आहात. माधवीने विचारलं, माझ्या जिवंतपणे सगळं का? निलेश हसला, अगं आई, आम्ही परके आहोत का? त्या एका वाक्याने माधवीचा विश्वास पुन्हा घट्ट झाला. तिने मनात म्हटलं, माझी मुलं माझीच आहेत. पण काळाने तिला लवकरच सत्य दाखवलं. एका सकाळी माधवी स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक तिच्या हातातून भांडे खाली पडले. तिच्या शरीराचा डावा भाग बधीर झाला. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द बाहेर येत नव्हते. ती जमिनीवर कोसळली. कुणाल आणि निलेशने तिला तातडीने रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, तिला पॅरालिसिसचा झटका आला आहे. उपचार आणि नियमित काळजी आवश्यक आहे. काही काळ ती स्वतःची कामं करू शकणार नाही. हे ऐकून माधवी घाबरली. तिला मुलांचा हात धरून वाटलं, माझी मुलं आहेत ना माझ्यासोबत. पण रुग्णालयातून घरी आल्यानंतर काही दिवसातच चित्र बदललं. कुणालची पत्नी म्हणू लागली, आम्हाला ऑफिस आणि मुलं दोन्ही सांभाळायचं आहे. आईंची पूर्ण वेळ सेवा करणं शक्य नाही. निलेशची पत्नी म्हणाली, आमच्या घरात ही जागा नाही. आम्ही किती दिवस असं करणार? माधवी पलंगावर पडून सगळं ऐकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिने मुलांना जवळ बोलावलं, मला कुठेही पाठवू नका. मी तुमच्यावर ओझं होणार नाही. मला फक्त तुमच्याजवळ राहू द्या. कुणालने नजर चुकवली. निलेशनेही काही उत्तर दिलं नाही. त्या रात्री दोन्ही भाऊ एका खोलीत बसून बोलत होते. त्यांना वाटत होतं की आईला वृद्धाश्रमात ठेवलं तर घर मोकळं होईल आणि मालमत्तेची कागदपत्रंही सहज त्यांच्या हातात येतील. कुणाल म्हणाला, आईला वृद्धाश्रमात ठेवू, तिथे नर्सिंगची सोय आहे, आपण भेटत राहू. निलेश म्हणाला, हो, आणि घराच्या कागदपत्रांवर सही करून घेऊ. आई आता स्वतःही काही करू शकत नाही. त्यांच्या या बोलण्याची सगळी चर्चा माधवीच्या कानावर पडली. तिच्या छातीत काहीतरी तुटलं. ज्या 2 मुलांसाठी तिने आयुष्यभर स्वतःला विसरलं होतं, तेच आज तिला ओझं समजत होते. तिच्या डोळ्यांसमोर एक एक आठवण येत होती. कुणालच्या पहिल्या सायकलीसाठी विकलेली साडी, निलेशच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज, त्यांच्या लग्नासाठी केलेला खर्च, आणि आज त्याच मुलांना तिच्यासाठी घरात जागा नव्हती. दुसऱ्या दिवशी कुणालने काही कागद तिच्यासमोर ठेवले. आई, इथे सही कर, वृद्धाश्रमाच्या काही कागदांसाठी आहेत. माधवीला कागद नीट दिसत नव्हते. तिने थरथरत्या हाताने पेन उचललं, पण तेवढ्यात दरवाजावर जोरात टकटक झाली. कुणाल चिडून म्हणाला, आता कोण आलं? दरवाजा उघडला गेला. दारात ईशा आणि तिचा नवरा समीर उभे होते. ईशाच्या हातात औषधांची पिशवी होती. तिने आत पाऊल टाकलं आणि पलंगावर पडलेल्या माधवीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात क्षणात अश्रू आले. आई, हा शब्द ऐकून माधवी स्तब्ध झाली. अनेक वर्षांनी ईशाने तिला आई म्हटलं होतं. माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुणालने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ईशा, तू अचानक का आलीस? ईशाने शांतपणे उत्तर दिलं, मला आई आजारी असल्याचं समजलं. मी यायला उशीर केला, त्याची मला खंत आहे. समीरने माधवीच्या पायाशी बसून तिची विचारपूस केली. त्याने औषधं काढून वेळ तपासली आणि म्हणाला, आई,
डॉक्टरांनी ही औषधं वेळेवर द्यायला सांगितली आहेत. काळजी करू नका, आम्ही आहोत. माधवी त्याच्याकडे पाहत राहिली. काही क्षणांनी तिची नजर त्या कागदांवर गेली. ईशाने कागद उचलले. हे काय आहे? कुणाल म्हणाला, आईला वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था आहे. ईशाने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण तिच्या डोळ्यात खोल वेदना होती. आईला वृद्धाश्रमात? ती हळू आवाजात म्हणाली. ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्य दिलं त्यांना? निलेश चिडला. तू मध्ये पडू नकोस. तू या घरची मुलगी नाहीस. त्या वाक्याने खोलीत शांतता पसरली. ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, हो, मी या घरची सख्खी मुलगी नाही, पण या घरात जेव्हा कोणाला आईची गरज होती तेव्हा मी आई म्हणून तिच्याजवळ होते. आणि आज ती माझी गरज आहे. माधवीने डोळे मिटले. तिला पहिल्यांदा जाणवलं की जिला तिने आयुष्यभर परकं मानलं ती मुलगी आजही तिला आपलीच मानत होती. कुणालने मालमत्तेचा विषय काढला. ईशा, तुला काहीही मिळणार नाही. आईची संपत्ती आमची आहे. ईशाने त्याच्याकडे पाहिलं. मला आईची संपत्ती नको, मला माझी आई हवी आहे. हे शब्द ऐकून माधवीच्या मनात काहीतरी कोसळलं. तिने थरथरत्या हाताने ईशाचा हात पकडला. तिच्या ओठांवर शब्द येत नव्हते, पण तिच्या डोळ्यात एकच प्रश्न होता. मी तुझ्यावर इतका अन्याय केला, तरी तू माझ्यासाठी का आलीस? ईशाने तिचा हात घट्ट पकडला. आई, तुम्ही मला कधी मुलगी मानलं नाहीत, पण मी तुम्हाला कधी आई मानणं सोडलं नाही. त्या दिवशी ईशा आणि समीर माधवीला त्यांच्या घरी घेऊन गेले. सुरुवातीला माधवीला संकोच वाटत होता. मी तुमच्यावर ओझं होईल, ती म्हणाली. समीर हसून म्हणाला, आई, घरात माणसं ओझी नसतात, ओझं असतं ते मनातलं. ईशाने तिची खोली तयार केली होती. पलंगाजवळ औषधांचा डबा, पाण्याचा ग्लास, वेळेवर औषधं देण्यासाठी छोटं घड्याळ आणि तिच्या आवडीचा देवाचा फोटो ठेवला होता. माधवी त्या खोलीकडे पाहत राहिली. इतकी वर्ष तिने ईशाला घरातील कामं करणारी व्यक्ती समजलं होतं. आज तिच्यासाठी ईशाने स्वतःच्या घरात आईसाठी जागा तयार केली होती. पुढचे काही दिवस ईशासाठी सोपे नव्हते. माधवीला उठवणं, औषधं देणं, जेवण भरवणं, डॉक्टरांकडे घेऊन जाणं, तिच्या अंगाची मालिश करणं, सगळं ती प्रेमाने करत होती. कधीकधी माधवीला लाज वाटायची. ईशा, माझ्यासाठी इतकं करू नकोस, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. ईशा हसायची. भूतकाळ बदलता येत नाही आई, पण आजपासून पुढचा काळ बदलता येतो. एकदा माधवीने धीर करून विचारलं, तुला माझा राग नाही येत? ईशा काही क्षण शांत राहिली. राग आला होता, खूप आला होता, पण प्रत्येक वेळी मला वाटायचं, जर मीही तुमच्यासारखी मनात भिंत उभी केली तर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? मला आई हवी होती, म्हणून मी तुमच्यावर प्रेम करणं थांबवलं नाही. माधवीने चेहरा वळवून अश्रू पुसले. त्या दिवसापासून तिच्या मनातला सावत्र हा शब्द कायमचा मेला. तिला समजलं की सावत्र पण रक्तात नसतं, ते माणसाच्या वागण्यात असतं. काही आठवड्याने माधवीच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. ती आधाराने बसू लागली. एक दिवस ईशाने तिच्या केसात तेल लावताना माधवीने तिचा हात पकडला. मला माफ कर. ईशाने काही उत्तर दिलं नाही. माधवी पुन्हा म्हणाली, मी तुझं बालपण हिरावून घेतलं, तुला मुलगी म्हणून कधी जवळ घेतलं नाही. तुझ्या प्रत्येक प्रेमाला मी परकं समजलं, पण आज मला कळतंय माझी खरी मुलगी कोण होती. ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने माधवीच्या मांडीवर डोकं ठेवलं. अनेक वर्षांनी त्या दोघींमध्ये आई मुलीचं नातं शब्दांशिवाय जुळलं. काही दिवसांनी कुणाल आणि निलेश ईशाच्या घरी आले. त्यांच्या हातात काही कागद होते. त्याने मालमत्तेच्या वाटणीचा विषय काढला. ईशाने स्पष्ट सांगितलं, आई जिवंत आहेत, त्यांची इच्छा काय आहे ते त्यांनाच ठरवू द्या. माधवीने त्या दोघांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता पूर्वीसारखी अंध आईची माया नव्हती, तिथे सत्य पाहण्याची ताकद होती. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही दोघं माझ्या पोटी जन्माला आलात, म्हणून मी आयुष्यभर तुमच्यासाठी जगले, पण तुम्ही माझ्या म्हातारपणात मला ओझं समजलात. ईशा माझ्या पोटी जन्मली नाही, पण माझ्या आजारपणात तिने मला आई म्हणून स्वीकारलं. माझ्या संपत्तीवर तुमचा हक्क असेल किंवा नसेल, पण माझ्या मनावरचा हक्क आज ईशाचा आहे. कुणाल आणि निलेश गप्प झाले. माधवीने पुढे सांगितलं, माझी संपत्ती कोणाला किती मिळेल यापेक्षा मला आज एक गोष्ट समजली आहे. मी आयुष्यभर चुकीच्या नात्याला जपलं आणि खरं नातं ओळखायलाच उशीर केला. कुणालच्या डोळ्यातही पाणी आलं, पण काही जखमा
फक्त माफी मागून भरत नाहीत, त्यांना वेळ लागतो. माधवीने मुलांना माफ केलं, पण आता ती त्यांच्यावर अंधविश्वास ठेवत नव्हती. तिने आपल्या मालमत्तेबाबत योग्य कायदेशीर व्यवस्था केली आणि स्वतःच्या आयुष्याचा उरलेला काळ ईशा आणि समीरच्या प्रेमात जगण्याचा निर्णय घेतला. एका संध्याकाळी ईशा माधवीला अंगणात घेऊन बसली होती. आकाशात सूर्य मावळत होता. माधवीने ईशाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती होती माहिती आहे? ईशा शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली. माधवी म्हणाली, मी रक्ताच्या नात्याला प्रेमापेक्षा मोठं मानलं, म्हणून माझ्यासमोर असलेलं खरं नातं मला दिसलंच नाही. ईशा काही बोलली नाही. माधवीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू मला आई म्हणून हाक मारलीस, जेव्हा मी तुला मुलगी म्हणून हाक मारण्याची ही लायकी दाखवली नाही. माझ्या मुलाने मला सोडलं तेव्हा तू मला सांभाळलंस. तू माझ्या संपत्तीची इच्छा केली नाहीस. तू माझ्या आयुष्याची काळजी घेतलीस. आज मला कळले, मुलं जन्माला घालणं सोपं असतं, पण मुलगी होऊन आईच्या वेदना समजून घेणं मोठं असतं. ईशाने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. माधवीने तिच्या केसांवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये पहिल्यांदा पश्चातापासोबत समाधानही होतं. तिने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर का होईना, पण खरं नातं ओळखलं होतं. त्या दिवसानंतर माधवी ईशाला कधीच सावत्र म्हणाली नाही. ती गावात कोणाला ईशाबद्दल सांगताना अभिमानाने म्हणायची, ही माझी मुलगी आहे. आणि प्रत्येक वेळी ईशाच्या डोळ्यात पाणी यायचं, कारण तिला आईकडून संपत्ती नको होती, वारसा नको होता, मोठं घर नको होतं. तिला फक्त एक शब्द हवा होता, माझी मुलगी. तो शब्द तिला उशिरा मिळाला, पण आयुष्यभराच्या जखमांवर मलम ठेवून गेला. माधवीला शेवटी उमगलं की रक्ताचं नातं जन्म देतं, पण प्रेमाचं नातं आयुष्यभर जपावं लागतं. ज्या मुलांसाठी तिने स्वतःचं आयुष्य अर्पण केलं, त्यांनी तिला एका क्षणात ओझं मानलं, आणि ज्या मुलीला तिने आयुष्यभर परकं ठेवलं, तिने तिच्या शेवटच्या काळात आई म्हणून हात धरला. म्हणूनच नात्यांची खरी ओळख संकटाच्या वेळी होते. सुखात आपल्याभोवती गर्दी करणारे अनेक असतात, पण दुःखात आपला हात घट्ट पकडून ठेवणारा एक जरी माणूस मिळाला तरी तोच खरा आपला असतो. माधवीच्या आयुष्याने तिला उशिरा का होईना, पण हा धडा शिकवला. नातं फक्त रक्ताचं नसतं. नातं प्रेमाने, मायेने, त्यागाने, आदराने आणि निस्वार्थ भावनेने निर्माण होतं. आणि कधीकधी जन्माने सावत्र असलेली व्यक्तीच मनाने सख्यांपेक्षा कितीतरी जवळची निघते. म्हणून आपल्या आयुष्यातील माणसांना त्यांच्या रक्ताच्या नात्याने नव्हे, तर त्यांच्या मनाने ओळखा. कारण रक्ताची नाती जन्माने मिळतात, पण खरी माणसं त्यांच्या प्रेमाने आयुष्यभरासाठी मिळतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळते, नाती रक्ताने नाही तर प्रेमाने आणि मायेने खरी ठरतात. तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका हृदयस्पर्शी कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.